Maitre is a young actor, has been a part of our team Artistic Humans, और उनका जो solo act है, it's a confession of a desperate father expressing his headache over the horrifying decisions he makes to make ends meet. अब ये कौन से decisions हैं, क्या frustration है, क्या emotions हैं, माइत्रे ने ये परफॉर्मेंस खुद लिखी है, खुद डायरेक्ट की है और वो खुद ही परफॉर्म करने वाले हैं. A huge round of applause for the young artist माइत्रे मंडार. लक्ष्मी जेवायला वाट. घरी आली नाही म्हणजे शाळेत सोडलं होतं तिला. थांबलीच बघून ये. अहो तुम्ही माझ्या मुलीला पाहिले का? माझी मुलगी यशस्वी 4 वर्षांची आहे. नाही इथे कुठेच नाही पाहिली का? कुठे गेली असेल काहीच कळत नाही. शाळेनंतर सकाळी घर आलीच नाही तर आतलो आली. मला फार भीती वाटते हो. कुठे सोडली नाही हो तिला. शाळेनंतर घरी आली नाहीये. कदाचित तिच्या मैत्रिणी सोबत असेल. अहो यशस्वी तुमच्याकडे आहे का? नाही. बाय यशस्वी तुझ्याबरोबर होती का? यशस्वी 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 यशू यशू. लाज वाटते मला माझ्या स्वतःची. पैशांसाठी मी इतक्या खालच्या पातळीला जायला वाटलं नव्हतं. पण माझी मजबुरी आहेच. पाच पोटं भरण्यासाठी ही 2 हात पुरेशी नव्हती. आणि घरात अजून किती आणि काय विकणार? जर माझी मुलगी मोठी झाली असती तर शिक्षणाचा खर्च, लग्नाचा खर्च या कंकुवर राहताना असलेला जमलाच नसता. व्यसनाशी झुंजत असलेला बाप, त्या बापाला सहन करणारी आई, त्या जोडप्याचं न संपणारा वाद, त्या भांडणाने तुटलेलं मोडलेलं घर अगदी त्यांच्या संसारासारखं अशा घरात का म्हणून वाढवायचं मी तिला? तिच्या आईचेही काही स्वप्न होती जे ती तिच्या घरी पूर्ण करू शकली नाही. म्हणून या त्या भटक्यासोबत पळून गेली आणि आता बसली आहे राबत घासत मरत. आता त्या मुलीला सुद्धा तिच्या आईसारखं नाही राबू शकत. तिच्या आवडी निवडी तिच्याकडनं हिरावून नाही घेऊ शकत. तिचं आयुष्य सुद्धा तिच्या आईसारखं नाही करू शकत. यात चुकलो का मी? जन्माला आली तेव्हा तिच्यासाठी सोन्याचा चमचा नव्हता. पण प्रेमाने जीवन भरवण्यासाठी माझा हात नक्कीच होता. जर लायकी असती ना माझी तर जगातलं सारं सुख तिच्या पायाशी आणून ठेवलं असतं. स्वतःचं जेवणाचं ताट तिच्या समोर ठेवलं असतं. हो त्या ताटात 2 अन्नाची घासं ठेवण्यासाठी पण माझ्याकडे पैसे नव्हते. मी कसं समजावं तिला? आता ज्यांना विकली आहे ते तिला नक्कीच सुखात ठेवतील. ते सगळं काही देतील जे मला तिला द्यायची ऐपत सुद्धा नव्हती. आणि यात माझाही स्वार्थ पुरा झालाच की. फक्त ती तिच्या फाटक्या बापाला माफ करेल एवढीच इच्छा. मजबूर या इंसान को क्या कुछ करवाती है, यही इस उद्देश्य के साथ ये मोनोलॉग एक ऑनेस्ट कन्फेशन है फादर का. थैंक यू माइक.